नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 4 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. स्वाध्याय. प्रश्न पहिला, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी 0 हा अंक असतो? विद्यार्थी मित्रांनो, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी 0 असतो? आता आपण 20 ही संख्या बघितली तर 20च्या या ठिकाणी आपण 20 ही संख्या लिहिली. 20 या संख्येमध्ये 0 आहे, पण हा 0 आहे एकक स्थानी. आपल्याला पाहिजे दशक स्थानी. मग 30च्या सुद्धा एकक स्थानी आहे. 40, 50, 60, 70, 80 या ठिकाणी 80 पर्यंत आलो आपण, 90 पर्यंत आलो. तर प्रत्येक संख्येच्या एकक स्थानीच या ठिकाणी 0 आहे. आपल्याला हवा आहे दशक. मित्रांनो, 100 ही संख्या जर लिहिली तर या 100 संख्येच्या एकक स्थानी सुद्धा आहे आणि आपल्याला आवश्यक आहे त्यानुसार दशक स्थानी 0 असणारी एकमेव संख्या आहे ती म्हणजे 100. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, फक्त एकाच संख्येच्या दशक स्थानी 0 हा अंक आहे ती म्हणजे 100. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? मित्रांनो, 2 अंकी संख्या, आता 2 अंकी संख्येची सुरुवात होते 10 पासून तर 99 पर्यंत या सगळ्या 2 अंकी संख्या आहेत. मग आता 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक असलेली पहिली संख्या आहे ती म्हणजे 16. 16 मध्ये 6 आहे. त्यानंतर मित्रांनो, 2 अंकी संख्येमध्ये दुसरी संख्या आपण घेऊ शकतो 26. त्यानंतर 36 मध्ये सुद्धा 6 आहे. त्यानंतर आहे 46. 46 मध्ये 6. त्यानंतर आहे 56. मित्रांनो, 56 मध्ये सुद्धा 6 आहे. त्यानंतर घेऊयात आपण 60. त्यानंतर 61. त्यानंतर 62. 63. 64. 65 मध्ये 6 आहे. त्यानंतर 65 नंतर आपण या ठिकाणी खाली येऊयात 66. त्यानंतर 67. 68. 69 मध्ये सुद्धा 6 आहे. त्यानंतर आपण जाऊयात 69 नंतर या ठिकाणी मित्रांनो 76. 70 मध्ये नाही आहे. त्यानंतर 76. त्यानंतर आहे 86 आणि त्यानंतर 96. या सगळ्या संख्यांमध्ये आपल्याला 6 दिसतोय आणि या 2 अंकी एकूण संख्या किती आहे तर ते आपण आता मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. मित्रांनो, एकूण 18 संख्या आहेत ज्यामध्ये 6 हा अंक आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18. प्रश्न तिसरा, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? मित्रांनो, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहायच्यात आणि त्यामध्ये किती संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे? मित्रांनो, 40 ते 92. मित्रांनो, यामध्ये पहिली संख्या असेल 41. बघा, 41च्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. त्यानंतर 51च्या एकक स्थानी आहे. त्यानंतर आहे 61, 71, 81 आणि 91. मित्रांनो, या सगळ्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहेत आणि अशा संख्या किती आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6 अशा 6 संख्या आहेत. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न चौथा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात तर ती संख्या कोणती? मित्रांनो, 2 अंकी संख्या आहे. त्या संख्येतील अंकांची बेरीज 14 होते आणि त्यामध्ये जर 18 मिळवले तर त्या मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. आता या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूयात. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 घेतला आपण 95. 95 म्हणजे काय? 9 अधिक 5 बरोबर त्या 2 अंकांची बेरीज किती झाली? 14 झाली. मग त्या 95 मध्ये जर आपण 18 मिळवले तर 8 आणि 5 13 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11.
तर मिळणारी जी संख्या असते ती म्हणजे ती संख्या म्हणजे अंकांची स्थाने बदललेली असतात, असं होत नाही आहे. या ठिकाणी 95 आहे आणि या ठिकाणी आहे 113, म्हणजे स्थाने बदललेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे त्या ठिकाणी 86. आता 86 म्हणजे काय? 8 अधिक 6 बरोबर. या ठिकाणी बेरीज 14 होते, अंकांची बेरीज 14 झाली आणि त्यामध्ये जर आपण 18 मिळवले तर 6 आणि 8 14, हातचा आला 1, 8 आणि 2 10. तर 86 आणि 104 म्हणजे मित्रांनो अंकांची स्थाने बदललेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे हे जर उत्तर 86 असेल तर खालचं उत्तर 6 आणि 8 68 यायला पाहिजे होतं. म्हणजे 18 मिळवल्यानंतर अंकांच्या स्थानांमध्ये काय होते? आदला बदल होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता पर्याय क्रमांक आपण 3चा जर विचार केला तर मित्रांनो 68 आहे. 68 म्हणजे काय? 6 अधिक 8 बरोबर. या ठिकाणी बेरीज 14 झाली. मग ह्या 68 मध्ये जर आपण 18 मिळवले, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. मित्रांनो या ठिकाणी बघा 68 आणि 86 म्हणजे 68 नंतर 18 मिळवल्यानंतर या ठिकाणी 68च्या स्थानांमध्ये आदला बदल झाली, म्हणजे एकक स्थानी आला 6 आणि दशक स्थानी आला 8, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? मित्रांनो, एकक स्थानी जो अंक आहे तोच अंक दशक स्थानी असला पाहिजे. अशा एकूण 2 अंकी किती संख्या आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो पहिली संख्या बघा 11. 11च्या एकक स्थानी 1 आहे आणि दशक स्थानी सुद्धा 1च आहे. त्यानंतर 22, त्यानंतर 33, 44, त्यानंतर आहे 55, 66, 77, 88 आणि 99 या एकूण मित्रांनो 9 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न 6वा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? मित्रांनो, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त 20 वेळेला येतो. तुमच्या जर तक्ता पाठ असेल, पुस्तकामध्ये दिलेला जर तक्ता पाठ असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता 20 वेळेला येतो. पण 1 ते 100 संख्यांमध्ये 5 हा अंक कुठे कुठे येतो? तर ते आपण या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. मित्रांनो, 1 ते 100 संख्येमध्ये 5, त्यानंतर येईल 15, त्यानंतर 25, त्यानंतर 35मध्ये 5 आहे, त्यानंतर आहे 45. मित्रांनो 45 नंतर 50मध्ये 5 आहे, त्यानंतर 51, त्यानंतर 52, त्यानंतर आहे 53, त्यानंतर आहे 54मध्ये 5 येतो, त्यानंतर मित्रांनो 55मध्ये 2 वेळेला 5 येतो, त्यानंतर आहे 56मध्ये 5, त्यानंतर या ठिकाणी 57मध्ये 5, 58, त्यानंतर 59 नंतर 60मध्ये नाही आहे मित्रांनो, त्यानंतर येईल 65 नंतर 75, त्यानंतर 85 आणि 95 या सगळ्या संख्यांमध्ये 5 आहे. पण 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? तर 55मध्ये 2 वेळेला आहे, म्हणून आता या ठिकाणी मी मोजतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे 20, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. प्रश्न 7. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? मित्रांनो, ही तुमच्या तक्तापाठ असेल. 10 ते 99 पर्यंतच्या संख्येचा जर तुमच्या तक्तापाठ असेल तर 9 हा अंक 19 वेळेला येतो. पण तो 9 हा अंक कधी कधी येतो? मित्रांनो, 10 ते 19 म्हटलं म्हणजे या सगळ्या 2 अंकी संख्या आहेत. तर पहिल्यांदी 9 हा अंक आपल्याला मिळेल 19मध्ये. 19मध्ये 9 आहे, त्यानंतर 29, त्यानंतर 39, त्यानंतर 49, त्यानंतर येईल 59, त्यानंतर 69, त्यानंतर 69 नंतर
80, त्यानंतर 89, त्यानंतर 90मध्ये आहे, त्यानंतर 91, 92मध्ये अंक आहे, त्यानंतर आहे 93, त्यानंतर 94, 95मध्ये आहे, 96मध्ये आहे, 97मध्ये आहे, 98मध्ये आहे आणि मित्रांनो 99मध्ये 2 वेळेला 9 हा अंक येतो. मग आता 99पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळेला येतो तर या ठिकाणी आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. मित्रांनो तुमच्या तक्ता पाठ असेल तर तक्त्यामध्ये हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19. प्रश्न 8वा 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळेला येतो. मित्रांनो 1 ते 100मध्ये 0 हा अंक किती वेळेला येतो तर ते या ठिकाणी तुमच्या तक्त्यामध्ये दिलेला आहे. तो 11 वेळेला येतो. पण कधी कधी येतो 10मध्ये 0 आहे, 20मध्ये आहे, 30 40 50 60 त्यानंतर आहे 70 80 90मध्ये सुद्धा 0 आहे आणि मित्रांनो 100मध्ये 2 वेळेला 0 येतो. तर किती वेळेला येतो आपण या ठिकाणी मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 वेळेला येतो. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11. प्रश्न 9वा 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. मित्रांनो 1 ते 100पर्यंतच्या सगळ्या संख्या लिहून घ्यायच्या आणि 2 हा अंक नसलेल्या एकूण संख्या किती आहेत. आता हे मोजत बसण्यापेक्षा किती संख्यांमध्ये 2 आहे म्हणजे राहिलेल्या 2 नसलेल्या संख्या मिळतील आपल्याला. तर आपण 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत ते एकदा बघूयात. 1 ते 100मध्ये मित्रांनो पहिली संख्या आहे 2 ज्यामध्ये 2 आहे. आपण 2 असलेल्या संख्या शोधू त्या कमी आहेत म्हणजे राहिलेल्या ज्या असेल त्या असेल 2 हा अंक नसलेल्या. 2मध्ये 2 आहे, त्यानंतर आहे 12, त्यानंतर मित्रांनो 20मध्ये 2 आहे, 21मध्ये 22 23 24 25 त्यानंतर आहे 26 त्यानंतर आहे 27 त्यानंतर आहे 28 29 29 नंतर आपल्याला पुढची संख्या मिळेल मित्रांनो 29 नंतर 32मध्ये आहे, 30मध्ये नाही 31 आणि त्यानंतर 32 त्यानंतर 32 नंतर 42 त्यानंतर असेल 52 त्यानंतर 62 72 82 आणि 92 या सगळ्या संख्यांमध्ये आहेत. मग 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत तर ते आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. मित्रांनो 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या आहेत 19. मग आता 1 ते 100मध्ये एकूण संख्या किती आहेत 100. मग 100मधल्या 19 संख्यांमध्ये 2 हा अंक आहेत. मग 2 हा अंक नसलेल्या एकूण संख्या किती असतील. 100मधनं जर आपण 19 वजा केले तर या ठिकाणी 10 9 आणि या ठिकाणी 0 10तनं 9 गेला, खाली राहिला 1 9तनं 1 गेला 8 राहिला. मित्रांनो 81 अशा संख्या आहेत की ज्यामध्ये 2 हा अंक नाही. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 81. प्रश्न 10वा 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत. मित्रांनो आपल्याला विचारले किती संख्यांमध्ये 3 आणि 4 अंक आहेत, अशा एकूण संख्या किती आहेत त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर या ठिकाणी मी मित्रांनो त्या सगळ्या संख्या लिहून दाखवतो. बघा 1 ते 100मध्ये 3 पहिली संख्या असेल, त्यानंतर असेल 4, त्यानंतर आपण घेणार आहोत 13, त्यानंतर 14. बघा 13मध्ये 3 आहे, 14मध्ये 4 आहे. त्यानंतर आपण घेऊयात 23 त्यानंतर 24 त्यानंतर मित्रांनो 30मध्ये आहे 31 त्यानंतर 32 33 34 35मध्ये 3 आहे, 36मध्ये आहे, त्यानंतर 37 त्यानंतर 38मध्ये आहे,
त्यानंतर 39मध्ये 3 आहे, त्यानंतर 40, त्यानंतर येणार 41, त्यानंतर 42मध्ये 4, त्यानंतर 43मध्ये तर दोन्ही पण आहे, त्यानंतर आहे 44, त्यानंतर आहे 45, 46, 47मध्ये आहे, 48मध्ये आहे मित्रांनो, त्यानंतर 49मध्ये सुद्धा 4 आहे, त्यानंतर येणार 53, त्यानंतर येणार 54, नंतर येईल 63, नंतर येईल 64, नंतर अगोदर 73 घेऊया, 73 आणि त्यानंतर 74, नंतर 83 आणि नंतर 84, त्यानंतर 93 आणि 94. मित्रांनो, या सगळ्या संख्यांमध्ये 3 पण आहे आणि 4 पण आहे. तर अशा एकूण संख्या किती आहेत तर ते आता आपल्याला मोजायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36. मित्रांनो, अशा 36 आहेत. असा पर्याय आपल्याकडे आहे का? असा पर्याय आपल्याकडे आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? मित्रांनो, 9च्या पटीत नसलेल्या, आता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत असलेल्या संख्या किती आहेत? पटीत म्हणजे थोडक्यात पाढ्यात, किंवा 9मध्ये 9 मिळवले, त्यामध्ये पुन्हा 9 मिळवले, अशा एकूण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या किती आहेत ते शोधूयात. म्हणजे मग 100मधनं आपण तेव्हा जा करणार 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सक 54, 9 सतत 63, 9 आठे 72, 9 9 81, 9 10 90 आणि मित्रांनो 90मध्ये पुन्हा 9 मिळवले म्हणजे 99. या सगळ्या आहेत 9च्या पटीतल्या संख्या. मग त्या किती आहेत? 9च्या पटीतल्या संख्या आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत 9च्या पटीतल्या 11 संख्या आहेत. म्हणजे 100 वजा जर 11 केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी 89. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न म्हणजे 12 नंबरचा प्रश्न आहे. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत? मित्रांनो, पटीतील म्हणजे थोडक्यात पाढ्यातील असं सुद्धा आपण म्हणू शकतो. 7च्या पटीतल्या संख्या म्हणजे काय? 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. म्हणजे 7मध्ये 7 मिळवले, पुन्हा 7 मिळवले, पुन्हा 7 मिळवले, पुन्हा 7 मिळवले, या सगळ्या 7च्या पटीतल्या संख्या. मग 71 ते 85मध्ये अशा किती संख्या येतात ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या 4 पर्यायांमधून निवडायचं आहे. मित्रांनो, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.